समर्थांचा श्लोक म्हणून सुरुवात करूया. शुकासारिखे पूर्ण वैराग्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदास. जय जय रघुवीर समर्थ. काल दासनवमी झाली. आवाज येतो ना सगळ्या? खरं तर कालच तो हा कार्यक्रम साजरा करायचा, पण काही अपरिहार्य कारणामुळे तो आज आपल्याला घ्यावा लागतोय. पण काही हरकत नाहीये, कालच झालेली आहे आणि दासनवमी झालेली आहे. साधारणपणाने समर्थांचं चरित्र सगळ्यांना माहिती असते, पण तरी सुद्धा जी चरित्र वगैरे माहिती असतात, ही चरित्र कशी असतात तर ते दीपस्तंभासारखी असतात. आपण दीपस्तंभ व्हायचं नसतं. दीपस्तंभ हे मार्गदर्शन करण्याचं काम करतं. त्यामुळे मार्ग दाखवणं हे दीपस्तंभाचं काम आहे. तसं संतांची जी चरित्र आहेत ती मार्ग दाखवण्याचं काम करतात. आणि म्हणून जरी माहिती असली तरी सुद्धा पुन्हा पुन्हा आपण त्याचं चिंतन करायचं असतं. आणि म्हणून आज थोडंसं समर्थांचं जे चरित्र आहे ते सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. समर्थांच्या चरित्राचा जर विचार केला तर थोडंसं एक 4-5 भागामध्ये त्याचं विश्लेषण करता येईल. एक पहिला भाग म्हणजे पहिला त्यांचा 12 वर्षाचा जो कालखंड तो बालपणाचा म्हणून एक म्हटला जाईल. दुसरा 12 वर्षाचा कालखंड हा तीर्थयात्रेचा, आणि त्याच्या दुसरा जो आहे तो तपश्चरणाचा, आणि तिसरा कालखंड हा तीर्थयात्रेचा. असे 12 वर्षाचे 36 वर्षाचे हा कालखंड 3 टप्प्यामध्ये त्यांचा आहे. आणि त्याच्यानंतर नंतरची जी 12 वर्ष आहेत ती 12 वर्ष पुन्हा त्याने आपल्या कार्याचं नियोजन करण्यासाठी आहेत. मग पुढचा जो कालखंड आहे तो साधारणपणाने 30 वर्षाचा जर आपण धरला तर त्यामध्ये 30 वर्षामध्ये मग त्यांनी जे कार्यक्षेत्र निवडलं असेल ते कार्यक्षेत्र, तिथं केलेलं कार्य, दासबोध, आत्माराम हे ग्रंथ लिखाणाचं कार्य, हा असा एक टप्पा 30 वर्षाचा. म्हणजे 36-30 अशी झाली. पहिली 12-12ची 3 टप्पे, नंतरचा 30 वर्षांचा एक कालखंड आपण धरू. आणि मग शेवटचा जो टप्पा आहे त्या टप्प्यामध्ये त्यांचं सज्जनगडावर जे वास्तव्य झालं तो कालखंड. अशा पद्धतीनं हे समर्थांचं जे चरित्र आहे हे आपल्याला सहजपणाने लक्षात ठेवायलाही सोपं पडतं. मग आता पहिला जो कालखंड म्हटलं मी 12 वर्षाचा, जन्म कुठं झालाय तर साधारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, जालना जिल्हा, अंबड तालुका आणि जांब हे गाव या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे. आडनाव ठोसर आहे. आईचं नाव राणूबाई आणि वडील सूर्याजी पंत असं त्यांचा हे आहे. ज्येष्ठ बंधू ते श्रेष्ठी म्हणून ओळखले जायचे. लहानपणाचा बालखंडपणाचा जो आपण 12 वर्षाचा कालखंड जे म्हटलंय तो कसा होता तर समर्थांना मारुतीचा अवतार म्हटलं जायचं. ज्यांना गोंदावलेकर महाराजांचे श्लोक माहिती आहेत 13 श्लोक, त्याच्यामध्ये पहिला श्लोक आहे बघा, महारुद्र जे मारुती रामदास कली माझे ते जाहले रामदास. पहिल्या ओळीमध्ये काय सांगितलं, महारुद्र जे मारुती रामदास, रामाचे दास मारुतीराय, हे पहिलं. आणि मग मारुतीचा अवतार म्हणून कली माझे ते जाहले रामदास, रामाचे दास. रामदास स्वतःला रामदास म्हणून घ्यायचे आणि म्हणून कलियुगामध्ये मारुतीचाच अवतार समर्थ रामदास म्हणून ओळखले जातात. आता मारुतीचं जर आपण सगळ्यांनी रामायण वगैरे ज्यांना माहिती असेल त्यांनी मारुतीचं जर बालपण वगैरे जर माहिती असेल तर सगळ्यांना माहिती आहे की अत्यंत खोडकर. तसंच मारुतीचा अवतार असल्यामुळं समर्थ सुद्धा लहानपणी नारायण नाव, लहानपणी ते नारायण अतिशय खोडकर. जसं मारुतीचं होतं तशाच पद्धतीनं या झाडावरनं त्या झाडावर उड्या मारणं, पळापळी करणं, आईचं न ऐकणं, असं सगळं 12 वर्षाचा जो बालपणाचा काळ आहे
हा त्यांचा असा काल होता. म्हणजे राणूबाई त्याला म्हणायच्या की अरे बागुलबुवा येईल, लहान अगदी लहान असताना बागुलबुवा येईल, मी त्याला मारेन बागुलबुवाला, बागुलबुवा मला काय करतोय, अशा पद्धतीनं. आणि लहानपणी त्यांनी सूर्यनमस्कार, पुन्हा जोर बैठका, हे सगळं केलेलं होतं. वडिलांच्या आणि ज्येष्ठ बंधूंच्या हाताखाली त्यांनी बरंचसं शिक्षणही घेतलेलं होतं. काही वेदांचं शिक्षण वगैरे असं घेऊन एक स्वतःला असं त्यांनी तयार केलेलं होतं. कारण मुळातच कसं आहे, तर मारुतीचाच अवतार आहे आणि लहानपणापासून ती रामाची भक्ती, मारुतीची भक्ती ही आहेच. त्यामुळं साहजिकपणाने कसं होतं की त्या दिशेने सगळे प्रयत्न चाललेले होते. शिक्षणाचं म्हणलं तर हे असं बाकीचं सगळं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं होतं. पण अखंड ध्यास कसा असायचा, तर रामाच्या दर्शनाचा ध्यास, मारुतीच्या दर्शनाचा ध्यास. हा नारायण कुठं सापडत नाहीये, हुडकावं लागतंय, जेवायला बोलवून आणावं लागतंय, असं म्हणल्यानंतर राणूबाईंना आता माहीत झालं होतं की कुठे असेल हा, तर मारुतीच्या देवळामध्ये असणार. आणि असंच एक दिवस कुठं तरी त्यांनी हुडकलं आणि हा नारायण मारुतीच्या देवळामध्ये स्वस्थ शांत बसलेला होता, डोळे मिटलेले आहेत आणि ध्यानस्थ बसलेले आहेत. राणूबाई आल्यात आणि विचारतायत की अरे काय करतोयस, तर चिंता करीतो विश्वाची. 8व्या वर्षी उत्तर दिले की चिंता करीतो विश्वाची. म्हणजे काय असेल कार्याचं बघा पद्धत. आणि असं हे बालपण त्यांचं साधारण 12 वर्षापर्यंतचा हा कालखंड अशा पद्धतीने चाललं होतं. एक दिवस एक शेतकरी त्याच्या शेतामध्ये हा नारायण उभा होता आणि शेतकऱ्यांनी ते विचारलं की काय नारायणा, पोतं उचलणार का? हो म्हणलं, उचलतो की. धान्याचं पोतं होतं, टाकलं पाठीवर, 12 वर्षाच्या आतलाच आहे वय आहे, पाठीवर टाकलं आणि पळत सुटले. आणि तो शेतकरी त्यांच्या मागं मागं पळतोय, पण हे आधीच घरी पोचलेले आहेत. एवढी ताकद मिळवलेली होती लहानपणापासून. आणि त्यामुळे राणूबाईंना आता असं वाटायला लागलं होतं, तो काळ आहे, 400 वर्षापूर्वीचा काळ आहे. आणि त्या काळामध्ये असं लग्न वगैरे लवकर व्हायची. त्यामुळे राणूबाईंचा असा आग्रह होता की तू आता लग्नाला उभा राहा, मी मुली बघायला सुरुवात करते. सतत सांगितलेलं होतं, मी लग्न करणार नाही, मी लग्न करणार नाही. ज्येष्ठ बंधू होते श्रेष्ठी म्हणून, त्यांनी ओळखलं होतं की याचा जो स्वभाव आहे हा संसारात पडणार नाही. त्यांनी भरपूर आईला वगैरे वारंवार सांगितलं की हा संसारात पडणार नाहीये. पण आईचं जे अंतःकरण आहे, आईला वाटायचं संसार करावा, लग्न करावं. आणि म्हणून सारखं आई मागं लागलेली असायची, तुला बोहल्यावर चढलेलं मला बघायचं. तेवढं एकच वाक्य लक्षात ठेवलं की बोहल्यावर चढलेलं बघायचं. म्हणल्यानंतर हो म्हणला आणि झालं लग्न. तिथे पहिली बोहल्यावर चढला आणि सावधान म्हटल्याबरोबर जी तिथनं जी धूम टपली, गोरज मुहूर्तावरचं लग्न, संध्याकाळची वेळ, अंगावर 1-2 काय वस्त्र असतील छोटी छोटी, तेवढ्या वस्त्रानिशी तिथनं जे धूम ठोकली आहे, पळापळ झाली, सगळेजण हुडकायला सुरुवात झाली, पळतात. पण गोदावरीच्या काठाने 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 ह्या मुलानं जी सुरुवात केली पळायला, लपत छपत, तो काळ आणि यवनांचा काळ होता. यवनांची भीती पण होती, पिसाटासारखी ती माणसं मागे लागलेली असायची. अशा काळामध्ये ते 12 वर्षाचं मूल जे पळत सुटले, 14 दिवसांनी नाशिकला पंचवटीला रामाच्या पुढे जाऊन उभे राहिलेले. 14 दिवस मध्ये लागलेले. जांब म्हणजे जालना जिल्हा, तिथून नाशिक अंतराचा विचार केला तर बघा कसे गेले असतील, काय केलं असेल, काय खाल्लं असेल, कुठं झोपले असतील. हे सगळं फक्त आपण सामान्य माणसं विचार करू शकतो की आपल्या मनात येणारे हे सगळे प्रश्न असतात की ह्या मुलाने हे सगळे 14 दिवस कसे काढले असतील. पण रामराया पाठीशी होते आणि त्या 14 दिवसानंतर ते तिथं रामा मंदिराचं दार बंद होतं, रात्र झालेली होती. आपोआप दार उघडलं आणि हे आतमध्ये गेलेले आहेत. 12 वर्षाचं मुलं आहे, रामाचे पाय घट्ट पकडून ठेवलेले आहेत आणि डोळ्यातनं अश्रुधारा वाहत आहेत.
आणि रामाला सांगतायत की बुद्धी दे रघुनायका, तूच सांग आता मला, मी कुठं जावं, काय करावं, कसं करावं, काम काय करावं, कसं कार्य करावं, तूच आता मला मार्गदर्शन कर. आणि म्हणून घट्ट पाय पकडून ठेवलेले आहेत, मान खाली घालून डोळ्यात अश्रूंच्या धारा वाहतात, चरणांना अभिषेक झालेला आहे डोळ्यातल्या पाण्याचा. आणि शेवटी रामाने दर्शन दिलं, प्रत्यक्ष रामाने दर्शन दिलं, रामाचं दर्शन घेतलं, कृपा झाली. आणि मग तिथून ठरवलं की आता इथून जवळ साधारण 3 किलोमीटरवर टाकळी म्हणून गाव आहे, तिथं गोदावरी आणि नंदिनी या 2 नद्यांचा संगम आहे. त्या संगमाच्या तिथं राहायचं असं ठरवलं. एक गुहा होती, ती गुहा निवडली, त्या गुहेत राहायचं आणि तिथं तप करायचं. आता तपाचा प्रकार काय होता, ब्राह्म मुहूर्तावर उठायचं. ब्राह्म मुहूर्त आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मला वाटतं आता नवीन पिढीला ब्राह्म मुहूर्त माहिती नाही, पण ब्राह्म मुहूर्त याचा अर्थ आहे की 3 वाजता, तिसरा प्रहर, झोप झाली 3 वाजता उठायचं, रोज 3 वाजता उठायचं. पहिलं आपलं सगळं स्नान वगैरे उरकायचं आणि त्या संगमाच्या ठिकाणी पाण्यात उभं राहून 3 तास गायत्री मंत्राचं पुरस्करण. गायत्री मंत्र आपल्याला माहिती, सगळ्यात मोठा मंत्र आहे तो. त्या मंत्राचं पुरस्करण 3 तास चालायचं. आणि त्याच्यानंतर मग 3 तास ते झाल्यानंतर पुन्हा 500 जोर बैठका, 500 सूर्य नमस्कार. हे 12व्या वर्षापासून सुरुवात झाली तपाला. आणि ऊन नाही, पाऊस नाही, थंडी नाही, वारा नाही, अखंड हा हे चाललेला होता. हा दिनक्रम एकही दिवस चुकला नाही. अखंड 12 वर्ष हा दिनक्रम चाललेला होता. अशा पद्धतीनं तप केलं. पाण्यात उभं राहून माशांनी पाय कुरतडले, पण त्याची सुद्धा पर्वा केली नाही. याला तप म्हणतात. गीतेमध्ये तपाचं वर्णन केलेलं आहे. तप म्हणजे काय, तर हे खरं हे असं तप आहे. म्हणून मी सुरुवातीला जे म्हटलं ना की ही दीपस्तंभासारखी माणसं आहेत. आपण तप एवढं करू शकणार नाही हे सरळ खरं आहे, पण तरी सुद्धा एवढं एक निश्चित आहे की हे दीपस्तंभ आहेत ना आपल्याला. आपण थोडं तरी काहीतरी करू शकतो ना. पहाटे उठू शकतो, 3ला नाही 5ला पहाटे उठून स्नान करून थोडासा जप, थोडंसं ओंकार साधना, जे काय आपण ठरवलेलं असेल ते, आणि नियमितपणाने काहीही काहीही उद्या चुकवायचं नाही. हे दीपस्तंभ आहेत ना आपल्या पुढं, म्हणून हे चरित्र आपण बघायचंय. आता हे सगळं जोर बैठका, सूर्य नमस्कार वगैरे सगळं झाल्यानंतर मग 5 घरी भिक्षा मागायला जायचं. एखाद्या घरी भिक्षा मिळाली नाही म्हणून 6वं घर जायचं नाही. 5च घर, जेवढी मिळेल तेवढीच भिक्षा. आणि ती मिळालेली भिक्षा झोळी असायची, त्या झोळीमध्ये ती भिक्षा घेतलेली असायची, ती तशीच झोळी त्या नदीच्या पाण्यामध्ये बुडवायची. कारण वेगवेगळ्या ठिकाणाहून मिळालेली भिक्षा आहे, वेगवेगळ्या चवी आहेत, वेगवेगळे त्याच्यामध्ये रस आहेत. पाण्यात बुडवल्यानंतर तो सगळा चवीचा रसाचा भाग सगळा संपलेला आहे. आणि मग ते अन्नभक्षण करायचं. प्रथम देवाला नैवेद्य दाखवायचा, 1 घास पंचमहाभूतांसाठी ठेवायचा आणि अन्न ग्रहण करायचं. हे झाल्यानंतर दुपारच्या वेळेला टाकळीहून पुन्हा पंचवटीला जायचं. रोज 3 किलोमीटर रोज चालत जायचं. तिथं गेल्यानंतर तिथं काही ग्रंथांचा अभ्यास, पुन्हा कुठं प्रवचन कीर्तन चालली असतील तर ती ऐकायची आणि संध्याकाळी परत टाकळीला यायची. हा दिनक्रम 12 वर्ष ह्याच पद्धतीनं चाललेला होता. हे जे तपश्चरण झालं म्हणून हा पहिला कालखंड, समर्थांच्या जीवनातला 12 वर्षाचा हा बालपणाचा पहिला कालखंड. आता हा पूर्ण झाल्यानंतर मग पुढं त्यांनी, आता ह्या कालखंडामध्ये कसं झालं, कितीतरी सिद्धी प्राप्त झाल्या. ज्यांनी एवढी तपश्चर्या केलेली आहे त्यांना साहजिकच सिद्धी प्राप्त झाल्या. काही लोक मानायला लागले. नदी किनारी जर ध्यानाला बसले असतील तर लोक येऊन नमस्कार करायला लागले. कारण चेहऱ्यावर तेज होतं, डोळ्यामध्ये तेज होतं.
आणि असंच एक दिवस काय झालं की ते ध्यानाला बसलेले आहेत, नदी किनारी बसलेले आहेत आणि एक गिरीधर पंत नावाचे गृहस्थ, त्यांचं नुकतंच निधन झालेलं होतं आणि त्यामुळं त्यांना अंत्यसंस्कारासाठी आणलेलं होतं. त्यांच्याबरोबर त्यांची पत्नी सती जाण्यासाठी निघालेली होती. 400 वर्षापूर्वीचा काळ आहे. ती सती जाण्यासाठी निघालेली होती आणि तिला असं दिसलं की कोणीतरी अत्यंत तेजस्वी असे ग्रस्त बसलेले आहेत, तपश्चर्या करत आहेत, आशीर्वाद घ्यावा म्हणून मी ती त्यांच्या पुढे जाऊन तिनं नमस्कार केला. त्याने ध्यानाला बसलेले, डोळे मिटलेले आहेत, पण काकडांचा आवाज आला, बांगड्यांचा आवाज आला आणि त्यामुळं पटकन आशीर्वाद देऊन टाकला. अष्टपुत्रा सौभाग्यवती बाबा, त्या काळातला आशीर्वाद आहे तो आशीर्वाद देऊन मोकळे झाले. आणि मग त्यांनी विचारलं की हा आशीर्वाद या जन्मासाठी का पुढच्या जन्मासाठी? मी तर सती निघालेली आहे. डोळे उघडले आणि म्हणले की रामाच्या मुखातून निघालेला शब्द आहे, रामच बोललेले आहेत माझ्या मुखातून. म्हणून हातातला कमंडलू घेतला, त्या प्रेतापाशी गेलेले, कमंडलूतून पाणी शिंपडलेलं आहे, मंत्र म्हटलेलं आहे, रामाला प्रार्थना केलेली आहे की आता ही तुझी परीक्षा आहे. मुखातून गेलेला आहे शब्द, आता तो खरा झाला पाहिजे. आणि पाणी शिंपडल्याबरोबर ते ग्रहस्थ उठून बसले. सगळ्यांनी हा चमत्कार बघितला. हे गिरीधर पंत गोसावी यांचाच मुलगा. आता त्यावेळेला त्यांनी आशीर्वाद दिला होता की 8 मुलं तुम्हाला आहेत, आणखीन 2 मुलं तुम्हाला होती. आणि त्याच्यानंतर त्यांना जो मुलगा झाला तर त्याने असं सांगितलं की हा मुलगा आम्ही तुम्हाला अर्पण करणार आहे. त्याचं नाव उद्धव ठेवलं आणि आणून दिला समर्थांच्या पशी. समर्थ म्हणले मी संन्यासी आहे, मी ह्या लहान मुलाचं काय करू? नाही म्हणले, तुम्हाला आम्ही अर्पण केलेलं आहे. तर म्हणले आता असं करा, ह्याला तुम्ही वाढवा आणि मग मोठा झाल्यानंतर मग माझ्यापाशी आणून द्या. पण तो वरचेवरती घेऊन यायची त्याला. आणि मग त्यांनी त्याला घ्यावं, कडेवर घ्यावं, हातात खेळवावं, तुला संसारात टाकू का, प्रपंचात टाकू का, परमार्थात टाकू, असं खेळवावं. आणि मग त्या मुलाला समर्थांची सवय झाली आणि हळूहळू उद्धव समर्थांच्या पशीच रमला. असं करत 12 वर्ष झाली, समर्थांची 12 वर्ष झाली. हा मुलगाही जवळजवळ 12 वर्षाचा होत आला आणि आता समर्थांचं तपश्चरण पूर्ण झालेलं होतं. आता पुढचं काहीतरी ठरवायचं होतं, तीर्थाटनाला बाहेर पडायचं होतं. या 12 वर्षाच्या उद्धवाला त्यांनी सांगितलं की आता तुला मी इथं मठ बांधून देणार आहे. आणि मारुतीची स्थापना केली. पहिला मारुती टाकळीला स्थापन केलेला आहे. पहिला मारुती. आणि मारुती स्थापन जे करायचे ते कसे असायचे तर शेण, माती, चुना अशा पद्धतीनं ते सगळं एकत्र करून ते मारुतीची स्थापना केली जायची. आणि ते मारुती आज तागायत तसे आहेत बरं का. त्यांनी जे जिथं जिथं अशा पद्धतीने मारुतींची स्थापना केलेली आहे ते आज तागायत तसे आहेत. म्हणजे काय आत्ताचं इंजिनिअरिंगचं आत्ता बांधकाम, आत्ताची मूर्तिकला आणि त्यावेळेची ती मूर्तिकला काय असेल ही सुद्धा आपण कल्पना करू शकतो. 12व्या वर्षी मारुतीची स्थापना करून त्याची सगळी व्यवस्था उद्धवाकडे सोपवलेली आहे. उद्धवाला सांगितलेलं हा मठ तू चालवायचा आहेस म्हणून त्याला मठाधिपती केलेले. 12व्या वर्षी समर्थांच्या इतकाच उद्धव सुद्धा तयारीचा होता. त्यांनी पण तितकीच तपश्चर्या केलेली होती. त्यांच्याबरोबर जोर बैठका, सूर्यनमस्कार, ध्यान, धारणा सगळं केलेलं होतं. आणि त्यामुळं 12 वर्षाच्या मुलावर हे सगळं सोपवून ते पुढे तीर्थयात्रेला निघून गेलेले. आता पुढचा टप्पा सुरू झाला 12 वर्षाचा. आणि मग तीर्थाटनाच्या ह्याच्यामध्ये तीर्थाटन म्हटल्यानंतर आपण जशी तीर्थयात्रा करतो का नाही तशी ती तीर्थयात्रा नव्हती. किंवा अगदी सामान्य माणसाची तीर्थयात्रा की फक्त तीर्थक्षेत्र बघायची, देवाचं दर्शन घ्यायचं असं नव्हतं. त्यांचं तीर्थाटन असं होतं की संपूर्ण समाजाचं निरीक्षण करायचं होतं, भारत भ्रमण करायचं होतं आणि भारतातल्या लोकांची त्यावेळची स्थिती काय आहे ह्याचं जवळून निरीक्षण करायचं होतं. हेच
रामाने केलेलं होतं. रामाने जेव्हा वशिष्ठ मुनींच्याकडं तर त्यांचं शिक्षण सगळं झालं आश्रमामध्ये राहून, आणि मग त्यांनी ते भारत भ्रमणासाठी राम बाहेर पडलेले आहेत. आणि त्यावेळेला रामांना जे चित्र दिसलं त्याच्यातनं ते उदास झाले होते राम, की काय हे आपल्या देशाची परिस्थिती. आणि त्यावेळेला वशिष्ठ मुनींनी रामांना जो उपदेश केला ते योग वशिष्ठ म्हणून ग्रंथ प्रसिद्ध आहे. तीच अवस्था आता समर्थांची झाली. संपूर्ण देश फिरत होते, बघत होते. यवनांची सत्ता होती, तरुण मुलींना स्त्रियांना पळवून नेलं जात होतं, त्यांच्यावर अत्याचार केले जात होते, धर्मांतराचं त्यांना बंधन घातलं जात होतं. अनेक स्त्रियांना, अगदी शिवाजीच्या घरातल्या जिजाबाईंच्या जाऊबाई, त्यांना सुद्धा पळवून नेलेलं होतं. असा तो सगळा काळ होता. आणि त्याच वेळेला अस्मानी आणि सुलतानी अशी दोन्ही संकट होती. आणि ते समर्थ सगळं चित्र बघत होते. लोक इतके हवालदिल झालेले होते आणि यवनांच्या सत्तेला लोक इतके घाबरलेले होते की कुणी विरोधच करत नव्हतं. सगळे मरगळलेले होते आणि सगळे खाली माना घालून जगत होते. स्वाभिमान हा कुणाला राहिलेलाच नव्हता. अशी अवस्था सगळ्या समाजाची बघितल्यानंतर समर्थांचा जीव कळवळला. जे लहानपणी जे म्हणले होते चिंता करीतो विश्वाची, तीच अवस्था आता झाली की अरे ह्या समाजाचं काय व्हायचं. या समाजाला कुणीतरी उठाव केलं पाहिजे, समाजातला स्वाभिमान जागृत केला पाहिजे. आणि ते कोण करणार? आपणच केलं पाहिजे. एकटा माणूस काय करणार? एकट्याने काय करायचं? मग ठरवलं, एक पहिला मारुती टाकळीला स्थापन केला होता, तसंच प्रत्येक ठिकाणी जावं, एखाद्या लहान गावामध्ये जायचं. कार्याची पद्धती कशी होती बघा. दासबोधामध्ये एक ओवी आहे, ज्यांनी दासबोध वाचलेला आहे त्यांना लक्षात येईल. त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटले, जीव जीवात घालावा, आत्मा आत्म्यात मिसळावा. समर्थांची ओवी आहे, जीव जीवात घालावा, आत्मा आत्म्यात मिसळावा, राह राहो शोध घ्यावा परांतराचा. ओवी इतकी मार्गदर्शक आहे, तुम्हाला आम्हाला आज सुद्धा ती मार्गदर्शक आहे. कारण का तर समर्थांनी काय सांगितलंय, तुम्हाला जर समाजाचं काही करायचं असेल, समाजासाठी काही कार्य करायचं असेल, समाजासाठी काही पुढवून करायचं असेल, तर अलिप्तपणाने राहून काही होणार नाहीये. तिथं आपण जीव तोडून स्वतः काहीतरी केल्याशिवाय होणार नाहीये. हे समर्थांनी ओळखलेलं होतं. मग लहान गावामध्ये जावं. आता नवीन माणूस, हा संन्याशी माणूस, अंगावर भगवी वस्त्र असलेला, नवीन गावामध्ये गेल्यानंतर कोण ओळखणार त्यांना? मग लहान मुलं असतील, तरुण मुलं असतील, त्यांना गोळा करावं, त्यांच्याबरोबर गोट्या खेळाव्यात, विट्टीदंडू खेळावी. हे केलं की त्या मुलांना जवळीक वाटायची. मग त्यांना जवळ घेऊन मग त्यांना बलोपासना शिकवायची, शक्तीची उपासना शिकवायची. मग हळूहळू त्यांना बरोबर घेऊन मारुतीची स्थापना करायची. मग त्या मुलांनाही कळायला लागलं की मारुती कसा घडवायचा असतो. मग त्या ठिकाणी मारुतीची स्थापना केली. मठ एखादा स्थापन केला, गावातला कोणीतरी एखादा जबाबदार माणूस बघून त्याच्याकडे त्या मठाची व्यवस्था सोपवायची आणि आपण पुढे जायचं. अशा पद्धतीनं समर्थांनी 1100 मारुती भारतभरमध्ये स्थापन केलेले आहेत. 1100 मारुती आणि 1100 मठ हे भारतभर सगळीकडे, अगदी दक्षिणेकडे तंजावरला वगैरे सुद्धा एका ठिकाणी 5-5, 6-6 मठ आहेत आणि मारुतीची स्थापना केलेली. हे असं कार्य. म्हणून मी काय म्हटलं की समर्थांची जी ओवी आहे की नाही, आता कसं लोक त्यांना साथ देत असतील. नौखा माणूस, काहीच माहिती नाही. आपण आपल्या गावात राहतो आणि आपल्याच गावामध्ये आपली ओळखीची माणसं असतात. 4 माणसांनी मिळून एखादं कार्य करायचं ठरवलं, किती अडचणी येतात सांगा. आता बघा तुम्ही किती उपस्थिती आहे. अडचणी येतात. म्हणून समर्थांनी काय सांगितलंय, जीव जीवात घालावा. अरे तुला जर कार्य करायचंय ना, तर दुसरं अंतःकरण जाणून घे ना. त्याच्या अंतःकरणात शिर, त्याचा काय प्रश्न आहे, काय येत नाही, काय सामील होत नाहीये, जरा चौकशी कर, विचार, अंतःकरणात शिर, जाणून घे, त्याची सुखदुःख जाणून घे. एखाद्याला जर त्याची सुखदुःख विचारली, त्याला आपलेपणा वाटायला लागतो
आणि मग आपोआपच तो माणूस आपला होतो. मग त्याला एखादं काम सांगितलं तरी तो करायला तयार होतो. म्हणून जीव जीवात घालावा, आत्मा आत्म्यात मिसळावा. तुम्ही आम्ही सगळेजण, सगळ्यांच्या ठिकाणचा जो आत्मा आहे तो एकच आहे ना. देह वेगळे आहेत. कुणी गोल आहे, कुणी काळा आहे, कुणी उंच आहे, कुणी गुटका आहे, कुणी श्रीमंत आहे, कुणी गरीब आहे. वेगवेगळ्या जातीचे लोक असतील, पण सगळ्यांच्या ठिकाणी अंतरामध्ये असणारा अंतरात्मा हा त्या परमेश्वराचा अंश आहे. हे आपल्याला माहिती आहे की नाही. तुमच्यातला माझ्यातला आत्मा वेगळा नाहीये. तो परमेश्वराचा अंश माझ्यामध्ये आहे, तुमच्यामध्ये पण आहे. मग आपल्यामध्ये अंतर का असावं. राह राहो शोध घ्यावा परांतराचं म्हटलेलं आहे त्यांनी. म्हणजे राह राहो म्हणजे काय, पुन्हा पुन्हा. अरे आज नाही, एखादा गेलो आम्ही त्यांच्यापाशी, विचारलं त्यांना, त्यांनी नाही लक्ष दिलं, हुडकून लावलं, पुन्हा जावं, पुन्हा घ्यावं. एखाद्याच्या अंतःकरणात शिरायचं असेल तर त्याला काही आर्थिक मदत करावी लागते असं नाही, त्याला काही शारीरिक मदत करावी लागते असंही नाहीये. फक्त असं आहे की एखादा जर दुःखी कष्टी असेल, त्याच्या जर पाठीवर हात ठेवला, त्याच्या हातात घेतला आणि मग त्याचे काय अडचणी विचारून घेतल्या, ज्या वेळेला असं त्या माणसाला असं वाटतं की हा किती जिव्हाळ्याने माझ्याशी वागतोय, किती जिव्हाळ्याने माझ्याशी बोलतोय, आपोआप काय होतं, माणूस जोडला जातो. आणि हे समर्थांना सांगायचं. त्यांच्या दासबोधामध्ये अनेक ओव्या अशा आहेत. इतकं छान मार्गदर्शन दासबोधामध्ये केलेले, मी एकच ओवी सांगितली. त्या पद्धतीनं समर्थांनी सगळं कार्य केलेलं आहे भारतभर. अशा पद्धतीनं आता एक जवळचं अगदी उदाहरण सांगते की आमच्या कराडच्या जवळ शहापूर म्हणून गाव आहे. सगळ्यांना मला वाटतं मसूर, शहापूर ही छोटी छोटी गाव आहेत. आत्ता ती छोटी आहेत. 400 वर्षापूर्वी ती गावं किती छोटी असतील बघा तुम्ही. त्या शहापूरमध्ये समर्थ गेलेले आहेत आणि तिथं एका घरी जाऊन त्यांनी जय जय रघुवीर समर्थ म्हणून आरोळी ठोकली आणि भिक्षेची मागणी केली. ती बाई धावत आली आणि म्हणली, आमच्यासारख्या भरल्या घरामध्ये रामाचं नाव घेतोस, अपशकुन करतोयस, निघून जायच नाही तर थांबू सुद्धा नकोस. समर्थ मुकाट्याने तिथनं निघून गेले. पुन्हा दुसऱ्या दिवशी आलेले आहेत, पुन्हा तेच जय जय रघुवीर समर्थ. पुन्हा ती बाई तशाच पद्धतीनं तिनं हाकलून लावलं. शेजारी पाजारी पण सगळे म्हणले की आमच्यासारखी भरल्या घरामध्ये, आमच्या मुलाबाळांच्या घरामध्ये तू रामाचं नाव घेतोस, हे काय चुकीचं आहे, घेऊन येऊ नकोस तू. असं 2-4 दिवस गेले. समर्थांनी सोडलं नाही. रोज जायचं, अपमान सोसून सुद्धा रोज जायचं. भिक्षा मिळायची नाही पण जायचं. आणि 4थ्या दिवशी जेव्हा गेले, त्या दिवशी त्यांना असं लक्षात आलं की त्या घरामध्ये रडारडी चाललेली आहे. सगळेजण रडतायत, ओरडतायत. मग समर्थांना बघितल्यानंतर आणखीनच जास्त चिडले सगळेजण. गावकरी सगळे जमायला झाले आणि सगळेजण चिडलेले. काय झालं तर म्हणले, ती जी सतीबाई नावाची जी बाई होती, तिचा नवरा बादशहाकडे कामाला होता. त्याच्याकडे लेखनिकाचं काम होतं, हिशोबाचं काम होतं, म्हणजे आत्ताच्या भाषेत अकाउंट. ते हिशोबाचं काम होतं आणि बादशहाने त्याच्यावर आरोप केला होता, अफरातफरीचा आरोप केला होता आणि त्यानं बंदिस्त केलं होतं. आणि त्यामुळं त्या घरातले लोक, जवळपासचे लोक चिडले होते आणि त्या सगळ्यांना असं वाटलं होतं की हा रोज रामाचं नाव घेतो आमच्या घरात येऊन, दारात येऊन, म्हणूनच असं झालं. आता असं का वाटलं असेल. त्या लोकांची अशी समजूत होती की राम नाम घ्यायचं ते फक्त शेवटीच घ्यायचं, मध्ये आधी रामनाम घ्यायचं नाही. आणि ज्या अर्थी यांनी रामनाम घेतलं तरी हा अपशकुनच झाला. समर्थांच्या लक्षात आलं. समर्थ म्हणले, मी म्हणले तुमच्या नवऱ्याला सोडवून आणतो, पण मला एक तुम्ही शब्द द्यायला पाहिजे की मी जर नवऱ्याला सोडवून आणलं तर तुम्ही रामनाम घेतलं पाहिजे. समर्थ बादशहाकडे गेलेले आहेत, हिशोबाचे तपासण्याचे सगळे ते मागून घेतलेले आहेत आणि सगळे हिशोब योग्य पद्धतीने दाखवून दिलेत बादशहाला. आणि दाखवून दिले की काहीही अफरातफर झालेली नाहीये, तुम्ही चुकलेले आहेत हिशोबामध्ये. आणि असं म्हणून त्या कुलकर्णी आडनाव त्यांचं, त्यांना सोडवून आणलं
आणि त्यांनी आणल्यानंतर सगळे गावकरी लोक खुश झाले. आता विश्वास बसला. इतक्या वेळा अपमान सहन केला होता, पण आता विश्वास बसला. आणि मग आता असं झालं की ती सतीबाई समर्थांचं दर्शन झाल्याशिवाय पाणी सुद्धा पिणार नाही असा तिनं नेम केला. आणि समर्थ अतिशय चतुर. काम झालेलं होतं, लोकांची श्रद्धा बसलेली होती. आता इथं थांबायचं नाही, आता इथं काय काम नाही. तिथनं निघाले. 8 दिवस फिरकलेच नव्हते. आणि ही बाई पाणी सुद्धा घेणार नाही. सगळीकडे शोधून 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 जमले. शेवटी अखेरीला एक दिवस समर्थ कुठून ते काय एका ठिकाणी थांबतच नव्हते ना, एका ठिकाणी काय भेटले ते. मग त्यांनी सांगितलं की अहो ती बाई पाणी घेत नाहीये तुमच्या दर्शन झाल्याशिवाय. म्हणल्यानंतर मग तिला बोलवलं आणि तिला दर्शन दिलं. मारुतीच्या रूपामध्ये सतीबाईंना दर्शन दिलेलं. कारण 8 दिवस ती बाई बिन पाण्याची राहिलेली होती. 8 दिवसानंतर तिला मारुतीच्या रूपामध्ये त्यांनी दर्शन, मारुतीचाच अवतार ना, मारुतीच्या रूपामध्ये दर्शन दिलेले. आणि त्यामुळे ती सतीबाई त्यांची शिष्या झाली. व शहापूरमध्ये तर मारुतीची स्थापना केली आणि मठ स्थापन केलाय. आणि त्या सतीबाई कुलकर्णी त्यांच्याकडे ते सगळी जबाबदारी सोपवली. त्यांच्या घराण्यात आज तागायत 400 वर्षानंतर ती सगळी तिथली व्यवस्था ही त्यांच्या घराण्यात आहे. आणि ते सगळे लोक अत्यंत श्रद्धेने समर्थांना मानतात. हे समर्थांच्या कामाचं स्वरूप. असं संपूर्ण भारतभर त्यांनी अशा पद्धतीनं काम केलेलं आहे. अत्यंत तळमळीनं. आता सगळं सांगणं तर अशक्यच आहे, वेळाचा अभाव. मग आता असं झालं की दुसरा टप्पा जो आहे तीर्थाटनाचा, हा असा आपण म्हणूया की हा दुसरा टप्पा पूर्ण झाला. किती तीर्थाटन केली, कुठं कुठं गेले, कसे कसे गेले, काय काय अनुभव आला, आता सगळं काही सांगणं शक्य नाही. आता 24 वर्ष झाली. 12 वर्ष पहिली, त्याच्यानंतरची 12 वर्ष तपश्चर्या आणि पुन्हा ही म्हणजे आता 36 वर्ष झाली. आता कुठंतरी आपल्याला स्थिर राहायला पाहिजे आणि काहीतरी कार्य आणखीन वेगळ्या पद्धतीनं आपल्याला करायला पाहिजे. पण आता आठवण झाली ती राणूबाईंची आठवण झाली की आपण घरातनं निघून गेलो आणि आता आपल्याला आईला भेटायला जायला पाहिजे. म्हणून पहिलं काम ठरवलं की ते जामला परत आलेले आहेत. आणि जामला आल्यानंतर आपल्या घरापाशी जाऊन जय जय रघुवीर म्हणून आरोळी ठोकली. राणूबाईंचं असं झालं होतं की नारायण गेल्यापासून रडून 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 जी दृष्टी गेलेली होती. आणि त्यामुळे त्याने सुनेला सांगितलं, श्रेष्ठींची पत्नी, त्याने सांगितलं की कुणीतरी भिक्षेकरी बाहेर आलेला आहे, त्याला भिक्षा घाल. आणि त्या वहिनी त्यांना भिक्षा घालायला बाहेर पडल्यानंतर त्यांनी समर्थांनी 2 डाळिंब हातात आणलेली होती, ती वहिनींच्या हातावर ठेवली. त्यांना माहिती होतं पूर्वी की वहिनींना डाळिंब आवडतात. आणि ती बरोबर डाळिंब त्यांच्या हातावर ठेवल्यावर खूण पटली आणि त्यांनी ओळखलं की हे नारायण भाऊजी आहेत. तोपर्यंत राणूबाई पण पुढे आले, त्यांनाही लक्षात आलं. आणि मग राणूबाईंना लक्षात आलं की नारायण परत आलेलं आहे. डोळ्यांनी दिसत नव्हतं, समोर बसवून घेतलेलं आहे. संपूर्ण अंगावरून जटाभार आहे, सगळं अंगावरून हात फिरवत आहेत, बलदंड शरीर आणि हात फिरवत आहेत. केवढा झालास रे, 12व्या वर्षी बाहेर पडलेला मुलगा. आणि आईचं अंतःकरण भरून आले. अरे मला, मी तुला बघू शकत नाही रे, इतक्या वर्षांनी तू आलायस, तुझं बलदंड शरीर आणि मला दिसत नाही रे काही. डोळ्यातनं अश्रुधारा वाहत आहेत. आणि समर्थही हे लावलेले आहेत की आपण निघून गेल्यामुळे आईची ही अशी अवस्था झाली. पण त्यांचाही नाईलाज होता, त्यांचं जीवनाचं कार्यच वेगळं होतं. पण आता आईपाशी बसलेले आहेत आणि आईच्या डोळ्यावरनं हात फिरवलेला आहे. कमंडलूतलं पाणी आईच्या डोळ्याला लावलेलं आहे आणि आईला दृष्टी आली. इतका आनंद झाला की अरे मला दिसायला लागलं, नारायण मला तू दिसतोय, संपूर्ण दिसतोय, तुझा जटाभार मला दिसतोय, तुझी एवढी मोठी आकृती मला दिसते. एवढा आनंद झाला. आणि म्हणजे कुठल्या भूताने झपाटलं रे तुला. कारण त्याला असं वाटलं की हे मला दिसत नव्हतं इतकी वर्ष, हा मला दिसायला कसं काय लागलं, ह्यांनी नुसत्या डोळ्यावरनं हात फिरवला, मला कसं दिसायला लागलं. तेव्हा समर्थांनी उत्तर दिले, म्हणले होते वैकुंठीच्या कोणी, शिरले अयोध्या भुवनी, लागले कौसल्याच्या स्तनी, ते भूत गेमाय.
कुठल्या भूताने झपाटलं तर म्हणले तो निर्गुण निराकार परमात्मा जो वैकुंठामध्ये आहे विष्णू रूपाने, तोच रामाच्या रूपाने अवतार घेऊन आलेला आहे. अयोध्येमध्ये राम रूपाने तो आलेला आहे आणि तोच आहे, तो विश्वाचा चालक आहे. पंचमहाभूतांच्यावर त्याची सत्ता आहे. त्या भूताने मला झपाटले आई. राणूबाईंनाही लक्षात आलं की आपला मुलगा जरी 12व्या वर्षी निघून गेला असला तरी त्यांनी खूप मोठं कार्य केलेलं आहे आणि आता तो खूप मोठा झालेला आहे. आता त्यांच्या मनाचं पूर्ण समाधान झालेलं आहे आणि आता जर तो जायला निघाला तर ते आता अडवणार नाहीयेत त्याला, कारण तो खूप मोठं कार्य करतोय हे लक्षात आले. त्यांच्या महिन्याभर तिथं राहिलेत, आईपाशी भावापाशी राहिलेले आहेत आणि मग महिना झाल्यानंतर तिथनं बाहेर पडलेले आहेत. आणि आता आपण कुठंतरी राहायला पाहिजे, कुठंतरी थांबायला पाहिजे, काहीतरी कार्य केलं पाहिजे. आणखीन आत्तापर्यंत झालं त्याच्यापेक्षा आणखीन जास्त काहीतरी कार्य केलं पाहिजे. मग कुठं राहावं, कुठं थांबावं, तर सह्याद्रीच्या रांगा ह्याच्यामध्ये जे चाफळ नावाचं जे गाव आहे हे अत्यंत छान सह्याद्रीच्या रांगांमध्ये असलेलं असं हे गाव, निसर्गरम्य असं हे गाव आहे. आणि या परिसरामध्ये छत्रपती शिवाजी राजांनी स्वराज्य, हिंदवी स्वराज्याचं स्वप्न बघितलेलं आहे. या सगळ्या परिसरामध्ये त्यांचा वावर आहे, तेव्हा हे ठिकाण योग्य आहे असं म्हणून समर्थांनी चाफळ हे ठिकाण निवडलेलं आहे. चाफळला आल्यानंतर चाफळच्या जवळ शिवथर नव्हे, एक रामगळ म्हणून गळ आहे. चाफळ कोणी बघितली पण असेल, एखादी डोंगरावर आहे खूप. अजून सुद्धा आता आपल्याला तिथं जाऊन चढायचं म्हटलं तर अवघड होतं. मग तिथं समर्थ जाऊन बसलेले, ते एका गळीमध्ये जाऊन बसलेले आणि त्या गावाचं सगळं निरीक्षण केलेलं आहे. गावकऱ्यांच्या पाशी आलेले आहेत आणि गावकऱ्यांना आता ते गावकरी ज्यांना ओळख नाहीत असे भगव्या वस्त्रातली माणसं कितीतरी असतात, नुसती भीक मागून खाणारी माणसं असतात. त्यामुळे गावकरी पण महत्व देणारे नव्हते. त्यामुळे गावकऱ्यांना आपलं महत्व पटवून द्यायचं हे किती अवघड काम होतं बघा. कुठं भेटतील पाटील, कुठं भेटतील गावचे? ते काय म्हणले चावडीवर बसलेले आहेत तिथे. बाकीचे पण पुढारी तिथं बसलेले आहेत. त्यांच्यापाशी गेलेत आणि म्हणले त्या अयोध्येच्या रामाला, पंचवटीतल्या नाशिकच्या रामाला तुमच्या इथं यायचं आहे आणि त्याची इच्छा आहे की या गावामध्ये येऊन राहावं, तर मला जागा द्या. रामाच्या मंदिरासाठी मला एखादी जागा द्या. सगळे म्हणले हवी तर सगळी शेती आहे, तर प्रत्येकाची शेती प्रत्येकाच्या नावची आहे, कुठली जागा देणार तुम्हाला आम्ही? मग पुन्हा यवनांचं भीती होती, या कार्याला जरी जागा दिली तर यवनांचं काय कोप होईल सांगता येत नाही. अशी सगळी माणसं घाबरलेली होती. मग म्हणले एकच जागा आहे, ते मांड नदी चाफळची. त्या मांड नदीच्या पलीकडच्या बाजूला म्हणले जे हे आहे स्मशान आहे, त्या स्मशानाच्या जागा आम्ही तुम्हाला देऊ शकतो. रामाच्या मंदिरासाठी स्मशानाची आम्ही जागा तुम्हाला देऊ शकतो. समर्थ म्हणले मनात असा विचार केला की काय हरकत नाही, स्मशान तर स्मशान, रामाच्या पदस्पर्शाने ती पुण्यभूमीच होईल. आणि त्यांनी ते मान्य केलं. गावकऱ्यांना बरोबर घेतलं, मगाशी सांगितलं तसं गोड बोलून करून गावकऱ्यांना बरोबर घेतलं. त्या स्मशानभूमीमध्ये झाडं, काटेरी झुडपं इतकी प्रचंड होती. स्वतः हातात कुदळ घेतली आणि स्वतः कुदळ घेऊन खणायला आणि कुऱ्हाडीने झाडं तोडायला सुरुवात केली. स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत ते आपल्याला मन सगळ्यांना माहिती आहे. ते समर्थांनी स्वतः सुरुवात केलेली. आता हे स्वतः करतायत म्हणल्यानंतर गावातली तरुण मुलं मदतीला आली. आणखीन काही त्यांचे शिष्य होते, ते यांना शोधत आलेले आहेत आणि सगळ्यांनी मिळून ती जागा सगळी स्वच्छ केलेली. आता तिथं काय झालं होतं की बऱ्याच देवता, या अमक्या देवतेचा हा दगड, दुसऱ्या त्या दमक्या देवतेचा तो दगड, असे सगळे देवतांची दगड त्या नदीच्या काठी होती. सगळे लोक घाबरले, म्हणले आता या देवता आहेत सगळ्या, कोप होईल. समर्थ घाबरणारे नव्हते. त्यांनी सगळे ते दगड गोळा केली आणि सगळी नदीमध्ये लोटून दिली. आणि एक मुख्य जो होता म्हसोबा, तो जो एक दगड होता तो मात्र तो बाजूला असा उभा केला आणि त्याला प्रार्थना केली. गावकऱ्यांना सांगितलं दहीभाताचं नैवेद्य त्याला दाखवा आणि त्याला प्रार्थना केली की सगळ्यांचं प्रतिनिधित्व तू कर.
आणि तुला रामाची रामाचं मंदिर झाल्यानंतर, रामाचा रथ निघाल्यानंतर प्रत्येक वर्षी तुला दहीभाताचं नैवेद्य दाखवलं जाईल, पहिला मान तुझा असेल. हे त्या म्हसोबाला प्रार्थना करून सांगितलं. गावकऱ्यांनाही पटलं. हे समर्थांचं असं कार्य होतं. कुठेही घाबरणे नाही. म्हणजे एक अंगाचे असं एक बळ होतं, ते रामाने बळ दिलेलं होतं, त्यांना तपश्चर्याचं एक बळ होतं ते. आणि त्यामुळं, आणि त्यांनी बऱ्याच ठिकाणी म्हटलेलं पण आहे, देव मस्तकी धरावा अवघा हलकल्लोळ करावा. देवाचंच कार्य आहे, आपोआप सगळेजण मदतीला येणार हे माहिती होतं. आणि त्याच वेळेला त्यांना एक दृष्टांत झाला की, घेऊया ना, एक दृष्टांत झाला की जवळ अंगापूरच्या डोहामध्ये मी तुझी वाट पाहतोय. रामाचं मंदिर बांधायला सुरुवात झालेली होती, सगळ्यांनी मदतीला सुरुवात केलेली होती. आणि आता सगळ्यांच्या पुढे हाच प्रश्न होता की रामाचं मंदिर होतं पण मूर्ती कुठनं आणायच्या. आणि त्यांना दृष्टांत झालेला आहे. आणि त्या अंगापूरच्या डोहामध्ये त्यांना पंचायतन, राम पंचायतन अशा मूर्ती, त्या पंचधातूच्या असलेल्या मूर्ती त्यांना त्या सापडलेल्या आहेत. आणखीन एक देवीची मूर्ती पण सापडली होती त्यांना त्याच्यात. आणि ती मूर्ती त्यांनी सज्जनगडावर स्थापन केलेली. आणि ह्या ज्या मूर्ती सापडलेल्या होत्या त्या इथं चाफळच्या मंदिरामध्ये स्थापन करायचं ठरलं. आणि त्याप्रमाणे ते मंदिरामध्ये तिथं त्या मूर्ती स्थापन केल्या. तिथं कार्य मोठंही स्थापन केलं. आणि मग तिथं कार्य आता सुरू झालं. मग आता कार्य म्हणजे काय होतं, लिखाणाचं कार्य होतं, ग्रंथ लिहायचे होते. समर्थांचं वाङ्मय जर बघितलं तुम्ही, तुम्हाला आम्हाला सगळ्यांना काय माहिती आहे, फक्त मनाचे श्लोक माहिती आहेत, करुणाष्टकं माहिती आहेत, दासबोध माहिती आहे, आणि फार फार तर आत्माराम. पण समर्थांचं वाङ्मय एवढं अफाट आहे, समुद्रासारखं आहे. एका बखरीमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की समुद्राचा जसा तळ लागत नाही ना, तसं समर्थांच्या वाङ्मयाचा अंदाज लागत नाही. स्फुट काव्य आहेत, अभंग आहेत, भारुडं आहेत. नाथांची भारुडं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण समर्थांची पण भारुडं आहेत. आणि खूप मोठं वाङ्मय आहे. हे सगळं लिखाणाचं याचं काम हे चाफळमध्ये सुरू झालं. आणखीन एक त्यांचं मोठं काम त्यांनी तिथं केलेलं आहे की वेणास्वामी ही एक वेणा लवकर वैधव्य आलेलं होतं. आणि ती मिरजेचे देशपांडे त्यांची ती सून, आणि कोल्हापूरच्या देशपांडेंची माहेरवाशी. लवकर वैधव्य आलेलं असल्यामुळे आणि तिला आवड असल्यामुळं, आता ते पण चरित्र पण मोठं सांगत नाही, फक्त एवढंच त्यांनी केलं की ह्या वेळाला संपूर्ण सगळं शिक्षण देऊन तिला आपली मुलगी मानलेलं आहे. आणि तिला सगळं शिक्षण देऊन तिला कीर्तन शिकवलं. स्वतः कीर्तनाला बसायचे पुढं. त्या काळामध्ये 400 वर्षापूर्वी पहिले कीर्तनकार म्हणून वेणास्वामी आहेत. लोकांना मान्य होत नव्हतं, पण त्यांनी कीर्तनाला त्यांना उभं केलेले पहिले कीर्तनकार आणि पहिल्या मठाधिपती वेणास्वामी. हे समर्थांचं कार्य. म्हणजे केवढे समर्थ पुरोगामी विचाराचे आहेत, तुम्ही लक्षात घ्या. की आज आपण म्हणतो आम्ही पुरोगामी विचाराचे, आम्ही विज्ञानवादी, आम्ही शास्त्रज्ञ, शास्त्र जाणणारे, पण त्या काळामध्ये समर्थांनी हे कार्य केलेलं आहे. वेणास्वामींना त्यांनी पहिले कीर्तनकार, पहिल्या मठाधिपती म्हणून उभं केलेलं. आणि युक्ती अशी असायची की तिथं मिरजेला एक दिलील खान म्हणून बादशाह होता. आणि त्यानं असा हट्ट धरला की तुम्ही सगळ्या गावाला सांगत फिरता राम नाम घ्या म्हणजे रामाचं दर्शन होईल, राम नाम घ्या म्हणजे रामाचं दर्शन होईल. मी घेतलं रामनाम, मला देतोय का राम तुमचं दर्शन. आता ह्या बादशहाला काय सांगायचं, तो काय रामनाम घेणार, त्याचा भाव काय असणार. पण नाहीतर तुम्हाला बांधून घालतो आणि तुम्हाला बंदिवासात टाकतो. समर्थांना सगळ्या सिद्धी पण प्राप्त होत्या. सिद्धींचा वापर करायचा नाही, पण केव्हा तरी करावा लागायचा. त्या मिरजेच्या तिथं संपूर्ण अशी भिंत होती, ती गावाची वेस असावी तशी ती संपूर्ण भिंत होती. आणि भिंतीच्या पलीकडे जायला वाटच नव्हती कुठं, फक्त मध्ये मध्ये अशी होल होते ठेवलेली. समर्थांना लघिमा, अरिमा, गिरिमा या सगळ्या ज्या सिद्धी आहेत त्या प्राप्त होत्या. सूक्ष्म रूप घेता येत होतं. पटकन समर्थांनी
सूक्ष्म रूप घेतलं आणि ते जे होल होतं त्यातनं ते पलीकडे गेले आणि पलीकडे जाऊन हाका मारायला सुरुवात केली. बादशाह इकडे ये, तुला रामाचं दर्शन करून देतो. बादशाह ये लवकर, रामाचं दर्शन करून देतो. इतकं सपाटा चालवला. बादशहाला कुठे येते पलीकडे जायला? बादशाह कसा पलीकडे जाणार? हे सूक्ष्म रूप घेऊन गेलेले आहेत. बादशहाला यांचं सामर्थ्य कळलं आणि बादशाह शरण गेलेला आहे. आणि बादशहाने सांगितले की तुम्ही जे मागाल ते मी द्यायला तयार आहे. म्हणले या मिरजेमध्ये देशपांडेंचा वाडा आहे जो तुम्ही घेतलेला आहे आणि तुम्ही तुमचं तिथं वर्चस्व गाजवत आहे, तो वाडा आम्हाला पाहिजे आहे. तो वाडा दिलील खानाकडनं त्यांनी मागून घेतला. जो देशपांडेंचा वाडा होता, तो वेणास्वामींच्या सासरचा तो वाडा होता. तो वाडा मठ म्हणून वेणास्वामींच्यासाठी दिलेला आहे आणि वेणास्वामींना सांगितलेलं आहे की हा तुमचा मठ असेल, या मठामध्ये राहून तुम्ही कार्य करायचं. असं समर्थांचं सगळं कार्य होतं. किती सांगावं आणि किती हे व्हावं त्याला मर्यादाच नाही. अशा पद्धतीनं ते काम करत गेलेले आहेत. चाफळ नंतर मग आता तसं असं झालं की दासबोधाचं लिखाण करायचं आहे. चाफळला खूप लोकांचं येणं जाणं असायचं. इतकं लोकांचा तिथं राबता असायचा की एकांत मिळणं अवघड आहे. मग म्हणले असं करूया, शिवथरगडला जाऊया, तिथं दासबोधाचं लिखाण करूया. मग तिघच जायचं. लिखाणाचं काम कल्याण स्वामींनी करायचं आणि मग भिक्षा मागून आणणं असेल, ते शिजवून घालणं असेल, पाणी आणणं वगैरे, ह्या ज्या काही व्यवस्था असतील त्याच्यासाठी उद्धव स्वामी, असं तिघांनीच जायचं ठरलं. आणि सगळ्या शिष्यांना सांगून ठेवलं की कुणालाही सांगायचं नाही आम्ही शिवथरगडीत गेलोय म्हणून. फक्त एक गिरिधर गोसावी म्हणून जे होते त्यांना फक्त सांगितलं, कारण की आता कुणाला तरी माहिती असायला पाहिजे. शिवाजीराजे वरचेवर येत असत, सल्ला मसलत करत असत, त्यांना काही अडचणी आल्या तर ते सांगत असत. त्यामुळे त्यांना माहिती असावं म्हणून सांगून ठेवलं होतं की आम्ही शिवथरगडीत आहे, बाकी कुणालाही सांगायचं नाही. आणि नेमकं असंच झालं. लिखाण सुरू झालं आणि इकडं शिवाजीराजांना काहीतरी सल्ला मसलतीसाठी यावं लागलं. युद्धाचा काळ होता आणि मग थोडंसं सल्ला घ्यावा, आशीर्वाद घ्यावा, अशा दृष्टीने शिवाजी महाराज आलेले आहेत. आणि सगळेजण सांगतायत आम्हाला माहिती नाही कुठं गेले. मग पटकन गिरिधर गोसावी पुढे झालेले आहेत. त्यांनी सांगितलेलं आहे की चला म्हणले मी घेऊन जातो तुम्हाला. स्वतः पुढे झालेले आहेत. घोड्या, पूर्वीच्या काळात जायचं म्हणजे घोड्यावरनं. मग शिवथरगडीला पुढं गिरिधर गोसावी, मागं शिवाजी महाराज, त्यांच्याबरोबरचा ताफा, असं सगळेजण तिथं गेलेले आहेत. लिखाण चालू आहे. कल्याण स्वामींनी ओळखलं. महाराजांनी सांगितलं, स्वामींनी समर्थांनी सांगितलं लिखाण थांबवा. राजे भेटायला आलेले आहेत. पटकन सगळेजण सामोरे गेलेले आहेत आणि राजांचं स्वागत केलेलं आहे. आणि मग सल्लामसलत झाली. शिवाजीराजांनी काही जे काय अडचणी होत्या त्या सांगितल्या आणि समर्थांच्या असं लक्षात आलं की आता यांना मदतीची गरज आहे. यांच्या पाठीमागं काही लोक उभे करण्याची गरज आहे. तरुण वर्ग जे त्यांना मदत करू शकेल, युद्धामध्ये उभे राहू शकतील, अशा प्रकारचे मावळे जमा करणं हे गरज आहे. म्हटल्यानंतर थांबवलं लिखाण. ज्या जिद्दीने गेलेले होते त्याच यांनी सुद्धा लिखाण थांबवलं. हे समर्थांच्यातलं महत्वाचं वैशिष्ट्य. सगळ्यांना चापळला आलेले आहेत. सगळ्यांना सांगितलं पूजा अर्चा जरा वेळ बाजूला ठेवा, जप जाप सगळं बाजूला ठेवा. आता पहिलं काम असं आहे आपलं की समर्थांनी सांगितलं शिवाजीराजांना मदत करायची. हिंदवी स्वराज्याची स्थापना त्यांनी केलेली आहे आणि त्यांना आपण मदत करायची. क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज एकत्र आलेलं आहे. आणि असं ज्यावेळेला येतं, क्षात्रतेज ब्राह्मतेज ज्यावेळेला एकत्र येतं त्यावेळेला रामराज्य होतं. ते रामराज्य शिवाजीराजांनी आणलेलं आहे. त्यावेळेला हे दोन युगपुरुष होऊन गेले म्हणून आज आपण ताठमानेने जगू शकतोय. मग समर्थांनी कार्य काय केलं? ते कोणी युद्धावर गेलेत का? समर्थांचे शिष्य कोणी युद्धावर गेलेले नाही. पण समर्थांचं कार्य हे होतं की त्यांनी सगळ्या शिष्यांना गावोगावी पाठवलेलं आहे. छोट्या छोट्या वाड्या वस्त्या तिथे पाठवलेलं आहे आणि जनमत तयार केलेलं आहे. जे जे तरुण वर्ग आहे त्यांना लढाईसाठी उभं करण्याचं काम त्या सगळ्यांनी केलेलं आहे. आणि कितीतरी मावळे शिवाजीराजांच्या सैन्यामध्ये दाखल झालेले आहेत. हे काम समर्थांनी केलेलं. अशा पद्धतीचं काम हे
होत गेलं आणि राज्याची उभारणी झाली, समर्थांचं आध्यात्मिक कार्यही होत गेलं. अशा पद्धतीने सगळं काम चाललेलं आहे. अशी जवळजवळ 30 वर्ष, म्हणजे पहिली 36 वर्ष झाली, पुढची 30 वर्षे गेली. मोठं काम झालं, लिखाण झालं भरपूर. आणि आता थोडंसं असं झालं की तब्येत वय झालेलं आहे, तब्येतीचे प्रश्न आहेत. आणि मग शिवाजी राजांनी अशी विनवणी केली की तुम्ही आता परळीला गडावर येऊन राहा. त्यावेळेला त्या गडाचं नाव अश्वलायन गड, अस्वलगड, परळीचा गड असं नाव होतं. समर्थांना शिवाजी राजांनी मानाने गडावर नेलेले. हत्ती, घोडे, अंबारी, पालखी अशा पद्धतीनं मोठा लवाजमा सगळा घेऊन समर्थांचं आगमन सज्जनगडावर झालेलं आहे. आणि तिथं ध्वज उभारलेला आहे. आणि त्या दिवशी त्या गडाचं नाव सज्जनगड असं नाव तिथं ठेवलेलं आहे. आणि मग तिथं समर्थ राहिलेत. काही वेळेला चाफळला जायचे, काही वेळेला सज्जनगडावर जायचे. असं करत करत काही काळ गेलेला आहे. आणि मग आता हळूहळू समर्थांना असं वाटायला लागलं की आता आपलं अवतार कार्य आपण संपवायला पाहिजे. त्याच्या आधी तंजावरला जाऊन त्यांनी एक काम केलेलं होतं. तंजावरच्या मठामध्ये ते वरचेवर जात असत, तर तिथे आरणी नावाच्या गावामध्ये एक कलाकार होता, मूर्तिकार होता. त्या मूर्तिकाराला त्यांनी रामाच्या मूर्ती घडवायला सांगितलं होतं. राम, लक्ष्मण, सीता आणि मारुती अशा मूर्ती घडवायला सांगितलेलं होतं. पण तो कलाकार असं झालं होतं की तो इतका छान मूर्ती घडवायचा, पण त्या मूर्ती घडवून घडवून त्याच्या डोळ्यामध्ये ते कण उडून उडून त्याला अंधत्व आलेलं होतं. आणि समर्थ म्हणले तूच घडवायची असे या मूर्ती म्हणले. तर तो म्हणला तर तुम्ही एवढं कार्य मला सांगताय, महत्वाचं कार्य सांगताय, पण मला दिसत नाही आता, मी कसं करणार. तर म्हणले तूच कार्य करायचंयस. आणि म्हणून दुसऱ्या वेळेला त्यांनी समर्थांनी एक सिद्धी वापरलेली आहे आणि त्याच्या दृष्टी दिलेली आहे. आणि त्याला सांगितले की या मूर्ती तू तयार करायच्यास. आणि त्यानं त्या मूर्ती खूप मोठ्या अशा त्या आत्ताच्या सज्जनगडावर ठेवलेल्या आहेत. जे सज्जनगडावर गेलेले असतील त्यांनी बघितलं असेल, तर त्या ज्या मूर्ती त्या अंध कलाकारांनी केलेल्या आहेत. त्यानं केल्या सगळ्या मूर्ती त्या, आणि डोळ्याच्या ठिकाणी त्यानं मेण लावून ठेवलेलं होतं. आणि मग त्या मूर्ती वरती गडावर आणून ठेवलेल्या आहेत. समर्थ जिथं ते एका खोलीमध्ये जिथं राहत होते, तिथं एका ओट्यावर किंवा पेटीवर त्या मूर्ती ठेवलेल्या आहेत. आता शेवटचा काळ आलेला आहे आणि समोर पलंग आहे समर्थांचा, समोर मूर्ती आहे. माघ मध्य पंचमी त्या मूर्ती समोर आहेत. समर्थांनी आता अन्न पाणी घ्यायचं सगळं बंद केलेलं आहे. एक 15 दिवस नुसतं दूध घेत होते, तेही आता बंद केलेलं आहे. आणि केवळ रामनामामध्ये आणि सगळ्यांना सांगितलेले आता कुणीही आत यायचं नाही. फक्त उद्धव स्वामी आणि अक्का स्वामी दोघंच फक्त त्यांची व्यवस्था करण्यासाठी म्हणून तेवढेच जायचे. आणि बाकी सगळ्यांना त्यांनी बाहेर ठेवलेलं होतं. आणि त्या ठिकाणी अष्टमी आली. अष्टमीच्या दिवशी माघ मध्य अष्टमी आली. अष्टमीच्या दिवशी समर्थांनी त्या मूर्ती ज्या डोळ्यावर मेण लावलेलं होतं ते मेण काढलं आणि त्या मूर्तीकडं बघत बघत अत्यंत ध्यान अशा प्रकारचं लावलेलं आहे. ह्या अक्का स्वामी तिथं आलेले आहेत. उद्धव स्वामी म्हणतात की काहीतरी घ्या, थोडं तरी काहीतरी घ्या, एवढं पाणी तरी घ्या. पण काहीच कोणाचं काही ऐकलेलं नाही. आणि अक्का स्वामी रडतायत, उद्धव स्वामी रडतायत. त्याला म्हणले आम्ही इतकी वर्ष तुम्हाला जे शिकवलं, आमच्या सहवासामध्ये राहून एवढी वर्ष तुम्ही हे शिकलात का. आम्ही आता जाणार आहे, आम्ही निरोप घेणार आहे, हे तुम्ही आता आतापर्यंतच्या याच्यामध्ये शिकला नाहीत का. तर म्हणजे तुमची सगुण मूर्ती आता दिसणार नाही, तुमची सेवा आम्हाला करता येणार नाही, हे आम्हाला जाणवते, आम्हाला कळतंय. तुम्ही सगळं सांगितलेलं तत्वज्ञान कळतंय, माणसाला केव्हा तरी जायचं आहे हे कळतंय, तो संपूर्ण परमेश्वर सगळीकडे भरलेला आहे, सगळं तत्वज्ञान आम्हाला कळतंय. पण तुमची सगुण मूर्ती आम्हाला पुन्हा दिसणार नाही, ज्याचं आम्हाला वाईट वाटतं. आणि म्हणून अक्का स्वामी, उद्धव स्वामी करतात. मग त्यावेळेला समर्थांनी सांगितलेले की दुःख करू नका, माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी,
मी आहे जगज्जननी निरंतर. अरे मी गेलो नाहीच आहे कुठं, मी कुठं जाणारच नाही, मी आहेच, सर्वत्र मी आहे. तो जो निर्गुण निराकार परमात्मा जसा सर्वत्र भरलेला आहे, त्याच रूपात रामरायाच्या अवतारामध्ये, समर्थांच्या अवतारामध्ये ते सर्वत्र आहेत. आणि मग त्यांनी सांगितलेलं आहे की माझं जे दासबोध ग्रंथ आहे, आत्माराम ग्रंथ आहे, ह्या ग्रंथांच्या रूपाने मी तुमच्यामध्ये आहेच ना. समर्थांचं काय किंवा बाकी सगळ्या संतांचं सुद्धा काय, किंवा भगवंताची गीता काय, हे त्यांची वाङ्मय मूर्ती आहे. ज्ञानेश्वरांची वाङ्मय मूर्ती आहे ज्ञानेश्वरी, भगवंतांची वाङ्मय मूर्ती आहे गीता. तसं समर्थांची वाङ्मय मूर्ती आहे आत्माराम आणि दासबोध. मला त्याच्यात पहा म्हटले. आणि असं म्हणून समर्थांनी सगळ्यांना बाजूला ठेवलेलं आहे. त्या एकटक मूर्तीकडे त्यांनी पाहिलेलं आहे आणि 3 वेळा मोठ्या आवाजात गजर केलेला आहे. एवढ्या मोठ्या आवाजात की संपूर्ण आसमंतामध्ये घुमलेला आवाज एवढा, श्रीराम श्रीराम 3 वेळा मोठ्या आवाजात गजर करून त्यांनी आपला देह ठेवलेला आहे. त्यांच्या देहामधून जी ज्योत निघाली ती त्या समोर जे रामाच्या मूर्ती होत्या त्यामध्ये जाऊन ती ज्योत विसरलेली आहे. त्यावेळेला जो प्रकाश पडला, त्यावेळेला जे दिव्य तेज दिसलं ते बाहेर असणाऱ्या सगळ्यांना दिसलं. असं समर्थांनी अशा पद्धतीनं आपलं अवतार कार्य संपवलेलं आहे. आणि त्यांनी आपल्याला सगळ्यांना सांगितलेलं आहे की माझं जे वाङ्मय आहे त्या वाङ्मयामध्ये मला तुम्ही बघा. आपलं आता कार्य एवढंच आहे की आपण दासबोध, आत्माराम, मनाचे श्लोक, करुणाष्टक यामध्ये त्यांना बघायचंय. आणि म्हणून समर्थांचं चरित्र आपण डोळ्यापुढे ठेवायचंय की ज्या निष्ठेने त्यांनी इतकं कार्य केलं त्यातलं काहीतरी थोडीतरी निष्ठा, श्रद्धा घेऊन आपण ते करायचंय. आणि तसं आपल्याला सगळ्यांना ते कार्य करता यावं, त्यांची कृपा आपल्या सगळ्यांच्यावर राहावी, रामाची कृपा आपल्या सगळ्यांच्यावर राहावी अशी प्रार्थना करते. आणि मी थांबते. आपण आता थोडी मनाचे श्लोक म्हणूया आणि करुणाष्टक म्हणूया.